पण गंभीर आरोप लावलेले पोलीस निरीक्षक आणि आरोप PI LCB यांच्या संदर्भात विषय होता. संदीप पाटील सीपीआय एकच असतो तत्कालीन LCB PI संदीप पाटलांनी एका महिलेचं शोषण केलं होतं, शारीरिक शोषणाचे त्याच्यावर आरोप होते. ते सर्व पुराव्यानिशी मी DPDC दिलं आणि सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी एकजुटीने ठरवलं की अशा पोलीस निरीक्षकावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्याची LCB वरनं अकलपट्टी आजच्या तात्काळ होणार आहे. त्याला LCBतनं काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची कारवाई चालू झाली. तुम्हाला धमकी देण्यात आली होती असा आरोप आहे. त्या LCB तुम्हाला धमकी दिली होती. ते असे म्हटले तुम्ही जर आमदाराकडे गेले तर मी गोळी घालून दिली, मलाही गोळी घालून दिली, आमदाराला गोळी घालून असं ते बोलले. ते सगळे पुरावे मी आता पोलिसांकडे सगळे सादर करणार आहे. असं आहे की एखाद्या ती महिला एका प्रकरणाच्या संदर्भात त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी पुरुषाला तक्रार घेऊन गेली होती. त्यांनी त्याच्याशी सलगी केली, सलगीचं प्रेमात रूपांतर झालं, प्रेमाचं रूपांतर लग्नाचं आमिष दिलं आणि त्या महिलेवर त्यांनी सतत वारंवार अनन्वित अत्याचार बलात्कार केला. लग्नाला जेव्हा तो नकार द्यायला लागला तर ती महिला त्यांनी सांगितलं की माझी बायको पण मला अडचणी आहेत, आम्ही आता दिवस घेतोय. अशा पद्धतीचं ही महिला नंतर त्याच्या बायकोलाही भेटली तर त्यांच्याही पत्नीने असं सांगितलं की त्यांचे 4-5 ठिकाणी ऑलरेडी अशी प्रकरण आहे, मी स्वतः वैतागली आहे. आणि नंतर तिला लक्षात आलं की किती हरकत झाली आहे. त्यांनी पोलीस स्टेशनचा सगळा धाक तपटला दाखवला, शिवीगाळ केली, दमदाटी केली. म्हणजे पोलीस सदरक्षण आहे, कलर निघलाय. आपण पोलिसांकडनं जी अपेक्षा करतो ती जळगाव जिल्ह्यातला LCB PI हा जर महिलांचं शोषण करायला लागला तर मीही हा सभागृहात प्रश्न मांडला की आता आपण कोणाकडे जायचं. तर आमदारांवरच जर ही धमकीची सत्र येत असेल तर आमदार सुरक्षित नसतील, महिला सुरक्षित नसतील. तर अशा पोलीस अधिकाऱ्यांना वचक दाखवला पाहिजे, त्यांना जर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्या महिलेला न्याय देण्याच्या भूमिकेतून त्या महिलेच्या पाठीमागे उभा आहे. याच्यामध्ये आयुष आणि पियुष नावाचे 2 भाऊ आहेत. त्यातला आयुषचं नाव तो कायम तिला वारंवार फोन करणे, त्या महिलेचं एकदा अबॉर्शन सुद्धा झालेलं आहे. तिचं म्हणजे तुम्हाला ते सगळं कळेलच. हा आयुष्यात सगळ्या गोष्टींची तिला गाडी पासपोर्टवणे, एक फॉर्च्युनर गाडी त्यांनी सांगितली. आता सगळ्या त्या महिलेची व्यवस्था करण्यापासून त्या महिलेला दमबाजी करण्यात त्याचं नाव आलेलं आहे. त्या आयुष नावाच्या मुलाने, त्यांचं सरनेम आयुष मरिया, त्यांनी ते सगळं त्याच्यामध्ये ते पण इन्व्हॉल्व आहेत. आणि हा आयुष त्या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा मोठमोठ्या तुरी पाणींमध्ये काही ठिकाणी कुठे रेड पाडायची, कुठे काय करायचं या नियोजनामध्ये हा आयुष असायचा. तर तोही तपास करायला लावला. त्याला पोलिसांनी 2 भावांना गनचे परवाने दिले आहेत. ते कशासाठी दिले, त्याच्या जीवाला ते असे काय कामं करतात की ज्यांना गनचा 2 भावांना परवाना द्यावा लागला, त्यांचं व्यवसायाचं स्वरूप काय आहे हेही मी आता SP-ना सांगणार आहे. ते गनचे परवाने रद्द करणार आहे. ते गुन्ह्यात जर असतील, आयुषचा गुन्ह्यामध्ये सहभाग प्रथमदर्शी दिसतोय त्या महिलेचे मला दिलेत पुरावे, त्यात आयुष्यही गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आता आहे. एकंदरीत महिला जी आता फिर्याद येईल त्याच्यानंतर या गुन्ह्याचं कळेल. पण या जिल्ह्यामध्ये कुणी अधिकारी अशा पद्धतीने वागेल ते आम्ही खपवून घेणार नाही. तो कितीही वरिष्ठ अधिकारी असू द्या, महिलांना जर असुरक्षितता असेल तर त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मीही करणार आहे. त्या LCB PI ला जेलमध्ये जावं लागेल एवढंच या निमित्ताने. 1 महिना